अवघं मालेगाव आज भक्ती रसात न्हाऊन निघालं। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचं शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। रांगोळ्यांनी सजलेले रस्ते, फुलांचा वर्षाव, बँडच्या गजरात घुमणारा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या तालावर विठू नामाचा अखंड गजर। 700हून अधिक वारकऱ्यांच्या उपस्थितीत मालेगाव शहरात भक्तीचा अविस्मरणीय सोहळा रंगला। पाहूया आमचे प्रतिनिधी संदीप भातुडकर यांचा हा विशेष रिपोर्ट। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा वाशिम जिल्ह्यातील आजचा दुसरा दिवस भक्तिमय वातावरणात पार पडला। आज ही पालखी मालेगाव शहरात दाखल होताच संपूर्ण शहराने तिचे जल्लोषात स्वागत केले। महिलांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले। ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर बँडच्या गजरात आणि जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात आले। पालखी दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या दिंडीत 700हून अधिक वारकरी सहभागी झाले असून हातात भगव्या पताका, मुखी विठ्ठल नाम आणि टाळ मृदुंगाच्या गजरात ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत। भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा संगम अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण मालेगाव शहरात ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि गणगण गणात बोते च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले। चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवलग पाहू या अभंग पंक्तीप्रमाणे शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे जात असून या पालखी सोहळ्याचे आज मालेगाव शहरात आगमन झाले। आपण पाहू शकता मालेगाव शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात या पालखी सोहळ्याचे आगमन झाले असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त श्रीच्या दर्शनासाठी इथं गर्दी करत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी जमली आहे। पंचायत समितीच्या या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर भाविक श्रीच्या दर्शन घेत असून या ठिकाणी पालखीचा विसावा राहणार आहे। त्यानंतर पालखी गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यात मुक्कामी असून उद्या ही पालखी विदर्भातील मराठवाड्याकडे प्रस्थान करणार आहे। संदीप भातुडकर, सिटी न्यूज, वाशिम। श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेला हा सोहळा मालेगावकरांसाठी अविस्मरणीय ठरला। आता ही पालखी हजारो वारकऱ्यांसह विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासाला निघाली आहे।